नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील व्हेनस थ्रॉम्बोसिस या डिसीज कंडिशनबद्दल अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर व्हेनस थ्रॉम्बोसिस इज अ सिरियस कंडिशन दॅट अकर्स व्हेन अ ब्लड क्लॉट फॉर्म्स इन द डीप व्हेनस इनसाइड द बॉडी. म्हणजेच जर कोणत्याही कारणाने रक्तामध्ये एका प्रकारची गुटकी तयार होते, म्हणजेच एका प्रकारचा क्लॉट तयार होतो आणि व्हेनमधील जे रक्तभिसरण आहे, म्हणजेच व्हेन्समधील जे सर्क्युलेशन आहे ते थांबते किंवा खूप स्लो होते. या कंडिशनला व्हेनस थ्रॉम्बोसिस असे म्हणतात. आणखीन सविस्तर माहितीसाठी या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, जे की व्हेनस थ्रॉम्बोसिस कसा असतो हे तुम्हाला माहीत होण्यास मदत होईल. नेक्स्ट, व्हेनस थ्रॉम्बोसिसचे काय काय कारणे असू शकतात ज्यामुळे शरीरामध्ये व्हेनस थ्रॉम्बोसिस तयार होतो. सर्वप्रथम कॉज आहे जेनेटिक फॅक्टर. तसेच जी व्यक्ती प्रोलॉंग्ड म्हणजेच खूप जास्त वेळ बेडवर रेस्ट करत असते, अशांना सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच ज्या व्यक्तींना पॅरालिसिस झालेला आहे त्या व्यक्तींना सुद्धा हा आजार होऊ शकतो. याचसोबत जर काही व्हेनला इंजुरी असेल, यामुळे सुद्धा व्हेनस थ्रॉम्बोसिस होऊ शकतो. तसेच प्रेग्नेन्सीच्या दरम्यान सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. याचसोबत जर अगोदर काही सर्जरी केली असेल तरी सुद्धा व्हेनस थ्रॉम्बोसिस तयार होण्याची शक्यता असते. याचसोबत जी स्त्री बर्थ कंट्रोल पिल्स घेत असते, अशांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच जी व्यक्ती खूप जास्त लठ्ठ आहे, यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. याचसोबत स्मोकिंग असेल किंवा अल्कोहोलचं सेवन करणारी व्यक्ती असेल, यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच ज्या व्यक्तींचे हार्ट फेलियर झालेले आहे, यांना सुद्धा व्हेनस थ्रॉम्बोसिस होऊ शकतो. याचसोबत ज्या व्यक्तींचे वय खूप जास्त आहे, म्हणजेच 60 किंवा 60पेक्षा जास्त असलेल्या वयांच्या व्यक्तींमध्ये सुद्धा हा आजार आढळून येतो. जर पल्मोनरी एम्बोलिझम असेल तरी सुद्धा व्हेनस थ्रॉम्बोसिस तयार होण्याची शक्यता असते. याचसोबत ज्या व्यक्तींना कॅन्सरसारखा आजार आहे आणि स्पेशली ब्लड कॅन्सर असलेल्या रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो. याचसोबत इन्फ्लामेटरी बाउल डिसीज असू शकतात, म्हणजेच इंटेस्टायनल किंवा रेक्टमच्या भागामधल्या आजारामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. नेक्स्ट, व्हेनस थ्रॉम्बोसिस असलेल्या रुग्णांमध्ये काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात ते पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम साईनमध्ये पायांवर सूज आलेली असते, तसेच अँकल्सवर सूज आलेली असते आणि पेन हा राहून राहून उद्भवत असतो. तसेच टेंडरनेस असू शकते. याचसोबत सिव्हिअर पेनसुद्धा असू शकतो, स्पेशली अँकल या भागावर असू शकतो. तसेच रेडनेस आणि स्वेलिंग आपल्याला दिसून येते. यासोबत त्वचाही लाल आणि ब्लूइश कलरेशनची आपल्याला दिसून येते. तसेच बल्जिंग ऑफ व्हेन्स म्हणजेच ज्या व्हेन्स आहेत त्या फुगल्यासारख्या दिसतात. याचसोबत रुग्णाला चालताना खूप जास्त डिफिकल्टी निर्माण होते. नेक्स्ट, व्हेनस थ्रॉम्बोसिस असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे, म्हणजेच रोग निदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम हिस्ट्री कलेक्शन करावे आणि नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. याचसोबत कंप्लीट ब्लड काउंट करतात, तसेच अल्ट्रासोनोग्राफीसुद्धा करतात, एक्स-रे काढतात, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, सिटी स्कॅन, व्हेनोग्राफी आणि अँजिओग्राफीसुद्धा अशा रुग्णांमध्ये केली जाते. नेक्स्ट, व्हेनस थ्रॉम्बोसिस असलेल्या रुग्णांची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. रुग्णाला जर फीवर असेल तर अँटीपायरेटिक्स देतात. अँटीपायरेटिक्समध्ये पॅरासिटामॉल हे मेडिकेशन्स दिले जाते. तसेच रुग्णाच्या बॉडीमध्ये परत कुठला क्लॉट तयार होऊ नये यासाठी अँटीकॉग्युलंट्स मेडिकेशन्स दिले जाते, ज्यामध्ये हिपॅरिन आणि ॲस्पिरिन हे औषध दिले जाते. याचसोबत रुग्णाच्या बॉडीमध्ये जो थ्रॉम्बस तयार झालेला आहे त्याच्यासाठी थ्रॉम्बोलायटिक्स थेरपी देतात, ज्यामध्ये स्ट्रेप्टोकायनिस हे मेडिकेशन्स दिले जाते. याचसोबत रुग्णाला सूज असल्यामुळे अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स देतात, ज्यामध्ये आयव्हीप्रोपॅन हे औषध दिले जाते. याचसोबत जर रुग्णाला काही इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स हे मेडिकेशन्स देतात, ज्यामध्ये पेनिसिलिन आणि अमॉक्झिसिलिन हे औषध वापरले जाते. नेक्स्ट, व्हेनस थ्रॉम्बोसिस असलेल्या रुग्णाची सर्जिकल मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया.
यामध्ये जर थ्रॉम्बोसिस हा कोरोनरी व्हेन्समध्ये किंवा आर्टरीमध्ये जर असेल तर यासाठी बायपास सर्जरी तसेच अँजिओप्लास्टी आणि कोरोनरी स्टेंट हे वापरतात. कोरोनरी स्टेंट हे एक असे डिव्हाइस आहे जे की कोरोनरी आर्टरीजमध्ये फिक्स केले जाते, ज्यामुळे हृदयाला जो ब्लड पाठवण्याचा प्रवाह आहे तो प्रवाह कायम राहतो. नेक्स्ट, व्हेनस थ्रॉम्बोसिस असलेल्या रुग्णाची नर्सिंग मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यात दाखल करावे, नंतर रुग्णाची कंडिशन असिस्ट करावी, तसेच वॉर्म कंप्रेसर द्यावे, याचसोबत रुग्णाच्या पायांची एक्सरसाइज करावी, तसेच रुग्णाला लिक्विड डाईट प्रोव्हाइड करावी आणि बॅलन्स्ड डाईटसुद्धा प्रोव्हाइड करावी. याचसोबत जे रुग्णाचे व्हायटल सायन्स असतात ते चेक करावे, तसेच डॉक्टरच्या ऑर्डर्सनुसार जे रुग्णांना मेडिकेशन्स द्यायचे आहे ते मेडिकेशन्स द्यावे. याचसोबत रुग्णाची सर्जरी झाल्याच्या नंतर रुग्णाला रिकव्हरी रूममध्ये ॲडमिट करावे, तसेच रुग्णाची कंडिशन ही असिस्ट करावी. याचसोबत रुग्णाला आरामदायी अशी पोझिशन द्यावी, तसेच रुग्णाला IV फ्लुइड द्यावे. याचसोबत रुग्णाला क्रॉस इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच डॉक्टरांच्या आदेशानुसार स्टिचेस रिमूव्ह करावेत. याचसोबत डॉक्टरांनी केस पेपरवर काही नोट्स दिलेल्या आहेत का या चेक कराव्यात आणि रुग्णाला लाईट असलेली आणि व्हेंटिलेशन असलेली रूम प्रोव्हाइड करावी. तसेच रुग्णाचे व्हायटल सायन्स पर आवरली चेक करावे. व्हायटल सायन्समध्ये पल्स रेट, टेम्परेचर, रेस्पायरेशन रेट आणि ब्लड प्रेशर इत्यादी चेक करावे. याचसोबत जर रुग्ण तोंडाने आहार घेऊ शकत नसेल तर नाझोगॅस्ट्रिक ट्यूबच्या सहाय्याने रुग्णाला जेवण भरवावे. याचसोबत रुग्णाला सायकोलॉजिकल सपोर्ट द्यावा आणि रुग्णाला व रुग्णाच्या नातेवाईकांना हेल्थ एज्युकेशन द्यावे. थँक्यू.